नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे CSCवरून म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर या पोर्टलवरून नवीन पॅन कार्ड कसे तयार करायचे आहे. नवीन पॅन कार्ड कसे तयार करायचे याची मी तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल आहे. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगलवर जाऊन CSC DG सेवा असे सर्च करायचे आहे. तुमच्यासमोर असे डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा CSC नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. साइन इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पॅन सर्व्हिस असे सर्च करायचे आहे. पॅन सर्व्हिस असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे इथे न्यू ॲप्लिकेशन, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे eKYC या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला इंडियन सिटीजन हे निवडायचं आहे आणि इंडिव्हिज्युअल निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड पाहिजे की ई-पॅन पाहिजे यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे आधार कार्डवर जे नाव आहे ते जसे तसे इथे टाकून द्यायचे आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID इथे टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी पेज ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला दिसत आहे प्रोसेड टू NSDL पोर्टल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसेड टू NSDL याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा जो CSC VLE आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. सेंड OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल एक OTP येईल, तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायला सांगितलं. इथे आधार नंबर टाकायचा. तुमचं जे जेंडरनुसार श्री, श्रीमती, कुमारी जे काही असेल तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं लास्ट नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि मिडल नेम टाकायचं आहे. आणि इथे तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे, फिमेल असेल मेल असेल ते निवडून तुम्ही खाली एक बॉक्स दिसत आहे गोल राऊंडचा, त्यावर तुम्हाला टिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे आधार कार्डवरचे नाव आहे जसेच तसे दिसून जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांची माहिती मागितली आहे. तुम्हाला इथे तुमच्या वडिलाची लास्ट नेम, फर्स्ट नेम इथे टाकून घ्यायचे आहे. एंटर फादर नेम, तिथं सुद्धा तुमच्याला जे वडिलाचे सरनेम आणि फर्स्ट नेम हे तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहे. खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही थोडी इन्कम माहिती मागितली आहे. इथे तुम्हाला तुमचा जे सॅलरी असेल, इन्कम असेल काही ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तर जर तुमचं इन्कम नसेल तर नो इन्कम या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. तुमचा STD नंबर टाकायचा आहे. खाली स्क्रोल करायचा आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा एरिया पिन कोड टाकायचा आहे. एरिया पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्याला जे गावाचं नाव आहे ते इथं आधार कार्डवर प्रमाणे टाकून घ्यायचं आहे. गावाचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची जे माहिती भरलेली आहे ते एकदा चेक करून घ्यायची आहे. काही जर तुम्हाला याच्यामध्ये काही चुकीचं वाटलं असेल या तुम्ही चुकीची माहिती काही भरली असेल, तुम्ही आता याच्यामध्ये एडिट करू शकता. पूर्ण माहिती चेक केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कोणत्या पद्धतीनं तुम्हाला KYC करायची आहे त्यामधला एक ऑप्शन निवडायचा आहे. OTP असेल तर OTP, KYCच्या पद्धत असेल KYC पद्धतीने तुम्हाला निवडायचं आहे. OTP ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईल OTP येणार, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ओके या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला दोन पद्धत दिल्या, त्यापैकी तुम्हाला OTP ऑप्शन निवडायचा आहे. OTP ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक बॉक्स दिसत आहे, तिच्यावर टिक करायचा. आय हेअर बाय ऑथराईज या ऑप्शनवर टिक करून सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करायचा. सेंड OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी एक OTP येणार, तो OTP टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या समोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पे नाव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा CSC जो पासवर्ड आहे इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा वॉलेट पिन टाकायचा आहे आणि पेन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे ते जनरेट होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही CSCवरून नवीन पॅन कार्ड तयार करू शकता. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.